थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण रायप्पा महार आणि संभाजी महाराज यांच्याविषयी जाणून घेऊयात। तर रायप्पा महार हे छत्रपती संभाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक आणि विश्वासू सहकारी होते। त्यांचे जीवन आणि बलिदान मराठा इतिहासात विशेष स्थान ठेवते। विशेषतः संभाजी महाराजांप्रती त्यांच्या अटळ निष्ठेमुळे। रायप्पा महार हे तुळजापूर जवळील नागरवास तव गावचे रहिवासी होते। आज हे गाव वरसगाव धरणाच्या पाण्यात बुडाले आहे। त्यांचा जन्म साधारणपणे मराठा साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाला असावा आणि ते संभाजी महाराजांचे लहानपणापासूनचे मित्र होते। त्यांची मैत्री ही त्यांच्या परस्पर विश्वास आणि स्वराज्याप्रती निष्ठेवर आधारित होती। रायप्पा महार आणि संभाजी महाराज यांची मैत्री लहानपणापासूनच घट्ट होती। मैत्री केवळ वैयक्तिक पातळीवर नव्हे तर स्वराज्यासाठीच्या लढाईतही दृढ झाली। रायप्पा हे संभाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून नियुक्त झाले, जे त्यांच्या विश्वासार्हतेचे आणि शौर्याचे द्योतक आहे। 9 फेब्रुवारी 1889 रोजी संभाजी महाराजांना मुकर्रब खान यांनी संगमेश्वर येथे घातकी हल्ला करून पकडले। त्यांना बहादूरगड, आताचं धर्मवीरगड येथे नेले गेले, जिथे त्यांच्यावर मुघलांनी अमानुष अत्याचार केले। या घटनाची बातमी रायप्पा महार यांना कळताच त्यांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा धाडसी प्रयत्न केला। त्यांनी मुघल छावणीत घुसण्यासाठी भिस्ती म्हणजे पाणी वाहणाऱ्याचा वेश धारण केला। एका दुपारी जेव्हा संभाजी महाराजांची धिंड काढली जात होती आणि मुघल सैनिकांनी मरहट्टा संभा असे अपमानास्पद शब्द उच्चारले, तेव्हा रायप्पा संतापले। त्यांनी मुघल सैन्यावर निकराचा हल्ला चढवला आणि 2 अंमलदारांना ठार मारले। या हल्ल्याने औरंगजेब पुरता हादरून गेला, परंतु मुघल सैन्याने रायप्पावर असंख्य समशेरीचे वार केले आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले। त्यांचे रक्त संभाजी महाराजांच्या पायाशी सांडले, जे त्यांच्या स्वराज्याप्रती निष्ठेचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे। रायप्पा महार यांचे बलिदान हे मराठा इतिहासातील एक प्रेरणादायी उदाहरण आहे। त्यांनी आपल्या राजाप्रती आणि स्वराज्याप्रती दाखवलेली निष्ठा आजही मराठ्याच्या पराक्रमी इतिहासाचा एक भाग आहे। काही इतिहासकारांच्या मते रायप्पा महार यांच्यासारखे योद्धे मराठा साम्राज्यातील सर्व जाती जमातीच्या एकतेचे प्रतीक होते, कारण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या काळात जातीभेदाला स्थान नव्हते। छत्रपती संभाजी महाराज 14 मे 1657 ते 11 मार्च 1689 हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते। त्यांचा शासनकाल 1681 ते 1689 हा मुघलशाही, आदिलशाही, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याशी सततच्या संघर्षांनी भरलेला होता। त्यांच्या पराक्रमी आणि बलिदानी जीवनामुळे त्यांना धर्मवीर ही उपाधी मिळाली। संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला।
त्यांच्या आई सईबाई यांचे निधन त्यांच्या वयाच्या 2 वर्षीच झाले. त्यामुळे त्यांचे पालनपोषण जिजाबाई आणि कापूरहोळ गावातील धाराऊ पाटील यांनी केले. संभाजी महाराजांना संस्कृत, मराठी, फारसी, पोर्तुगीज, कन्नड आणि हिंदी यासह एकूण 13 भाषांचे ज्ञान होते. ते घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या आणि युद्धनीतीत पारंगत होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये त्यांनी आपले वडील शिवाजी महाराज यांचे सुंदर आणि अलंकारिक असे वर्णन केले आहे. याशिवाय त्यांनी नायिकाभेद, नखशिका आणि 7 शतक हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले. संभाजी महाराजांना वयाच्या 9व्या वर्षी पुरंदरच्या तहानुसार मुघलांकडे जामीन म्हणून पाठवण्यात आले. त्यांनी मुघल आणि राजपूत राजकारण अगदी जवळून पाहिले. 16 जून 1681 रोजी पन्हाळगडावर आणि नंतर 20 जुलै 1681 रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी मुघल, आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांविरुद्ध अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या. कर्नाटक मोहीम 1683, मुघल आणि आदिलशहांना पराभूत करून मराठा साम्राज्याचा विस्तार केला. विजापूर मोहीम 1685, आदिलशाहीला कमकुवत केले. तंजावर मोहीम 1686, तंजावरच्या राजाला मराठ्यांचे आधिपत्य स्वीकारण्यास भाग पाडले. त्यांनी औरंगजेबाच्या विशाल सैन्याशी 8 वर्ष लढा दिला. विशेषतः नाशिक जवळील रामशेज किल्ल्याच्या लढाईत मराठ्यांनी अपूर्व असे शौर्य दाखवले. 1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर येथे मुकर्रब खान यांनी संभाजी महाराजांना पकडले. त्यांना बहादूरगड येथे नेले आणि जिथे औरंगजेबाने त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. नखे खेचणे, कातडे सोलणे, मीठ मिरची लावणे आणि शेवटी 11 मार्च 1689 रोजी तुळजापूर येथे त्यांचा शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. या बलिदानामुळे त्यांना धर्मवीर ही उपाधी मिळाली आणि त्यांच्या मृत्यूने मराठ्यांमध्ये स्वराज्यासाठी नवीन जोश निर्माण झाला. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज हे मराठा साम्राज्याचे पुढील छत्रपती झाले. त्यांच्या पत्नी येसूबाई आणि मुलगा शाहू यांना मुघलांनी कैदेत ठेवले. येसूबाई यांनी संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संभाजी महाराजांचे सावत्र भाऊ राजाराम महाराज यांनी त्यांच्या निधनानंतर स्वराज्याची धुरा सांभाळली. संभाजी महाराजांची सावत्र आई सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळातील काही सदस्यांशी संभाजी महाराजांचे मतभेद होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाई यांनी राजाराम यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेऊन स्वराज्यद्रोह्यांना शिक्षा केली. काही बखरींमध्ये उदाहरणार्थ सभासद बखर संभाजी महाराजांबद्दल कठोर शब्द देखील वापरले गेले आहेत, परंतु त्यामागे राजकीय हेतू असल्याचे मानले जाते. संभाजी महाराज हे विद्वान आणि कवी होते. त्यांनी बुधभूषण, नायिकाभेद, नखशिका आणि 7 शतक हे ग्रंथ लिहिले, जे त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचे द्योतक आहेत. त्यांनी अनेक विद्वानांना आणि संतांना आश्रय दिला, जसे की संत तुकारामांचा मुलगा महादोबा, मोनी गोसावी आणि कराडचे वेदशास्त्री. संभाजी महाराजांबद्दल माहिती सभासद बखर, चिटणीस बखर, शेडगावकर बखर आणि मनुचीच्या स्टोरियो दी मोगर या परकीय ग्रंथातून मिळते. त्यांच्यावर आधारित साहित्यामध्ये छावा शिवाजी सावंत, अर्ध्य
नयनतारा देसाई आणि अश्रू ढळले रायगडाचे अर्जुनराव झेंडे यांचा समावेश होतो. रायप्पा महार आणि संभाजी महाराज यांची मैत्री स्वराज्याच्या आदर्शांवर आधारित होती. रायप्पा यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला, जे त्यांच्या निष्ठेचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. रायप्पा यांचे बलिदान संभाजी महाराजांच्या शौर्य आणि स्वराज्याप्रती निष्ठेच्या पूरक आहे. दोघांच्याही कथा मराठा इतिहासातील एकतेचे आणि बलिदानाचे उदाहरण आहेत. रायप्पा यांचे जीवन आणि बलिदान हे मराठा साम्राज्याच्या एकतेचे आणि स्वराज्याप्रती निष्ठेचे प्रतीक आहे. तर संभाजी महाराजांचा पराक्रमी आणि बलिदानी जीवन प्रवास मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. संभाजी महाराजांनी आपल्या 8 वर्षाच्या शासनकाळात मराठा साम्राज्याला सदृढ केले आणि आपल्या बलिदानाने स्वराज्याच्या रक्षणासाठी पायाभूत कार्य केले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.